महाराष्ट्रामध्ये काल दुसऱ्या टप्प्यात 8 लोकसभा मतदारसंघासाठी त्या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की शेवटच्या क्षणापर्यंतचा अंदाज नेमका काय होता, कोण मोठ्या प्रमाणात मतदारांना मतदान करून घेण्यामध्ये यशस्वी ठरला आणि यावरूनच शेवटच्या क्षणापर्यंतचा अंदाज जर लक्षात घेतला तर या 8 पैकी कुठली जागा कोण जिंकू शकतो, कोण विजयी आघाडीवर सध्या आहे, हेच आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। या 8 पैकी जर पहिला मतदारसंघ आपण घेतला तर तो यवतमाळ वाशिम। यवतमाळ वाशिममध्ये त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे भावना गवळी यांचं तिकीट कापून शिंदे गटानं त्या ठिकाणी जयश्री पाटील यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली। परंतु ठाकरे गटाचे जे उमेदवार आहेत संजय देशमुख यांना खूप आधी त्या ठिकाणी उमेदवारी जाहीर झाली होती आणि याचाच त्यांना मोठा फायदा होणार आहे। शिंदे गटाचे त्या ठिकाणी कॅम्पेन संजय राठोड यांनी केलं होतं, परंतु समनक पार्टीचे जे प्राध्यापक डॉक्टर अनिल राठोड आहेत ते त्यांच्या उमेदवारीमुळे त्या ठिकाणी शिंदे गटाच्या जयश्री पाटील यांना मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे क्लिअर कट सांगायचे झालं तर यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडे जाण्याची शक्यता असून संजय देशमुख हे विजयी होतील असा सहसा या ठिकाणचा अंदाज आहे। दुसरा मतदारसंघ जो आहे तो आहे बुलढाणा। बुलढाण्यामध्ये त्या ठिकाणी तिरंगी लढती होत आहेत आणि या दुसऱ्या टप्प्याचं इंटरेस्टिंग असं आहे की ज्या ठिकाणी तिरंगी लढती होत आहेत त्या ठिकाणी धक्कादायक निकाल हा लागू शकतो आणि विजयी कोण होईल याची अनिश्चितता जास्त आहे। बुलढाण्यामध्ये तुपकार खेडेकर आणि प्रतापराव जाधव हे मैदानामध्ये आहेत आणि त्यामुळं निकाल जर आपण बघितलं तर एक शक्यता होऊ शकते, प्रतापराव जाधव हे पराभूत होऊ शकतात, पण तुपकर आणि खेडेकर यापैकी जिंकेल कोण याची मात्र आत्ता तरी त्या ठिकाणी आपण डायरेक्ट कुठलीही शक्यता वर्तवू शकत नाही, परंतु या दोघांपैकी एक जण विजयी होणार हे मात्र नक्की। त्या पुढचा जो मतदारसंघ आहे तो आहे अमरावती। अमरावतीमध्ये त्या ठिकाणी तिरंगी नव्हे तर चौरंगी लढती होत आहेत। त्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी आनंदराज आंबेडकर वंचितकडून आहेत, बच्चू कडूचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी आणि महाविकास आघाडीचे बळवंत वानखेडे आणि भाजपकडून नवनीत राणा आहेत। या चौरंगी लढतीमध्ये विजयी कोण होणार हा इंटरेस्टिंग त्या ठिकाणी प्रश्न। बच्चू कडूंचा फटका हा नवनीत राणा यांना किती बसतो यावरच महाविकास आघाडीचे बळवंत वानखेडे विजयी होतील की नाही हे या ठिकाणी अवलंबून असणार आहे। तरी देखील चौरंगी लढत आहे त्यामुळे विजय होणारा उमेदवार हा अल्पमताने त्या ठिकाणी विजयी होणार आहे आणि त्यामुळे या ठिकाणी विजयी कोण होईल याची अजून तरी त्या ठिकाणी कुठलेही रिपोर्ट पुढे येत नाहीये। त्या पुढचा जो मतदारसंघ आहे तो आहे अर्थात वर्धा। वर्धामध्ये त्या ठिकाणी शरद पवार गटाचे अमर काळे विरुद्ध भाजपचे रामदास तडस हा सामना झाला। रामदास तडस यांच्या निष्क्रियतेचा मुद्दा प्रचंड वर्धा लोकसभेमध्ये गाजला, परंतु अमर काळे हे नौके उमेदवार आहेत, त्यांचं चिन्ह सुद्धा नौका आहे, तरी देखील त्यांनी रामदास तडस यांना टफ फाईट दिली आहे। त्यामुळं या ठिकाणचा निकाल कदाचित अमर काळे यांच्या बाजूने फिरण्याची शक्यता जास्त वर्तवली जाते। त्या पुढचा जो मतदारसंघ आहे अर्थात तो आहे अकोला। या ठिकाणी अकोल्यामध्ये मागच्या वेळेस प्रमाणात कुठेतरी मतांचं विभाजनाचा भारतीय जनता पक्षाचे जे अनुप धोत्रे जे आहेत त्यांना कुठेतरी फायदा होतोय का अशी या ठिकाणी थोडीशी चर्चा आहे। कदाचित या ठिकाणी यावेळेस सुद्धा प्रकाश आंबेडकर यांना मत विभाजनाचा फटका बसवू शकतो अशी चर्चा या अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये आहे। त्या पुढचा मतदारसंघ जो मराठवाड्यातील आहे तो आहे नांदेड। नांदेडचा निकाल हा क्लिअर कट लागू शकतो। नांदेडमध्ये त्या ठिकाणी काँग्रेसचे वसंतराव चव्हाण विजयी होऊ शकतात, कारण प्रतापराव पाटील चिखलीकर आणि अशोक चव्हाण जे भारतीय जनता पक्षामध्ये आहेत त्यांना मराठा समाजाचा मोठा विरोधाचा सामना करावा लागला होता आणि भारतीय जनता पक्षाला सुद्धा याची जाणीव झाली होती की नांदेड सोपं नाही आणि त्यामुळे नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, अमित शहा, नरेंद्र मोदी झाडून सर्व मोठ्या नेत्यांच्या सभा नांदेडमध्ये पार पडल्या। खरं तर एका मतदारसंघामध्ये इतक्या मोठ्या नेत्यांच्या सभा कधी होत नाहीत, परंतु भाजपनं ते केलं कारण भाजपला याची जाणीव झाली होती की नांदेड आपल्याला सोपं नाही। एवढं सगळं होऊन सुद्धा नांदेड हे भारतीय जनता पक्षाच्या हातातून निसटतंय हे 100% खरं आहे। त्या पुढचा जो मराठवाड्यातील मतदारसंघ आहे तो आहे परभणी। काही दिवसापूर्वी एबीपी सिव्होटरने जो सर्वे केला होता त्या सर्वेमध्ये ठाकरे गटाचे संजय जाधव आरामात जागा जिंकतायत असा सर्वे आला होता, पण तशी परिस्थिती अजिबात नाहीये। परभणी लोकसभेमध्ये जानकर यांनी देखील मोठी हवा तयार केली आणि विशेष म्हणजे या मतदारसंघामध्ये जानकर यांनी ओबीसी विरुद्ध मराठा अशी लढत देण्याचा प्रयत्न केला आणि ती लढत तशी व्हावी, जातीय मुद्द्यावर जावी यासाठी करून सातत्याने पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यासारख्या ओबीसी नेत्यांना जाणीवपूर्वक त्या ठिकाणी सातत्याने प्रचारात आणलं गेलं। परंतु परभणी लोकसभेचा निकाल ना तर ओबीसी, धनगर, माळी किंवा मराठा
यापैकी कुणीही ठरवणार नाहीत। त्या ठिकाणी चर्चा अशी आहे की त्या ठिकाणचा जो मोठ्या प्रमाणात असणारा जो मुस्लिम समुदाय आहे तो कुठे शिफ्ट झालेला आहे, तो ठाकरे गटाकडे गेला का तो जानकर यांच्याकडे गेला, याच्यावरच त्या ठिकाणचा उमेदवाराचा फैसला होणार आहे। कारण या मतदारसंघात ओबीसी आणि मराठा ही समसमान मतं आहेत। त्या ठिकाणी मराठा मतामध्ये डक नेमकी कोणत्या जातीची किती मतं घेतात हाही विषय आहे, आणि त्याहूनही अधिक नेमकी मुस्लिम मतं डायवर्ट कुठं होतात यावरच परभणीचा निकाल हा लागणार आहे। त्या पुढचा मतदारसंघ आहे हिंगोली। हिंगोलीमध्ये नागेश पाटील आष्टीकर हे विजयी होतील असा क्लिअर कट त्या ठिकाणचा मेसेज येतोय, त्या ठिकाणचा रिपोर्ट येतोय। याचं कारण वंचितचे जे उमेदवार आहेत बीडी चव्हाण ते बंजारा जातीचे आहेत, आणि यामध्ये कुठेतरी त्यांनी मोठ्या प्रमाणात ओबीसी मतं आपल्याकडे डायव्हर्ट केली आहेत। या ठिकाणी सुद्धा ओबीसी विरुद्ध मराठा असं एक थोडंसं चित्र होतं, आणि बंजारा मतं मोठ्या प्रमाणात बीडी चव्हाण यांनी वंचितच्या माध्यमातून आपल्याकडे खेचल्या कारणानं त्या ठिकाणी शिंदे गटाचे बाबूराव कदम कोहळीकर जे आहेत यांना पराभवाचा फटका बसू शकतो। तसंच या ठिकाणी गद्दार विरुद्ध निष्ठावंत अशी ही लढत या ठिकाणी झालेली आहे। त्यामुळे ओव्हरऑल हे जे आपण मतदारसंघ जर बघितलं तर या ठिकाणी एक 2 मतदारसंघ असे आहेत की ज्या ठिकाणचा निकाल निश्चित आहे। बाकीच्या ठिकाणी जर आपण बघितलं तर 3 जागा परफेक्टली आपण सांगू शकतो की या 8 पैकी 3 ते 4 जागा या महाविकास आघाडीकडे जात आहेत। उर्वरित 4 जागेपैकी 2 जागा या भाजप म्हणजे महायुतीकडे जात आहेत। उर्वरित 2 ठिकाणचा निकाल हा अनिश्चित आहे। कोण विजयी होईल आणि हे सांगता येत नाही, आणि विजयी होणारा फार कमी मताधिक्याने होणार आहे। या विश्लेषणाबद्दल तुमचं मत काय ते कमेंट नक्की करा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करून चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।